मिरज तालुक्यातील युवा नेते महादेव दबडे यांची राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाली। मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते महादेव दबडे यांना निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी विविध विभागांचे मंत्री व पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी, युवक तालुकाध्यक्ष राजू शेख उपस्थित होते। मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागाचा पूर्व अनुभव असणारे युवा नेतृत्व महादेव दबडे यांच्या माध्यमातून मिळाले। मिरज विधानसभा मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, पक्ष जोमाने वाढवतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय। लवकरात लवकर पक्षात मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याचे दबडे यांनी यावेळी सांगितले। दबडे यांच्या निवडीने पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाला मोठी ताकद मिळणार आहे। युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाले। महादेव दबडे यांनी विद्यार्थी व बेरोजगार तरुणांच्या समस्या आंदोलनाच्या माध्यमातून सोडवल्या आहेत। त्यामुळे त्यांच्याकडे तरुण वर्गाचे मोठे संघटन आहे। सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय वारसा नसलेला तरुण आज मिरज पूर्व भागातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून पुढे आलाय। महादेव दबडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विस्तार सुरू असून एक कार्यकर्ता अजित पवार गटामध्ये जोडला जात आहे। मिरज पूर्व भागातील जयंतराव पाटील राष्ट्रवादी गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे।